निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जवळपास सर्वच अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराला आता वेग आलेला आहे। कारण आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। 5 वाजेपर्यंत आज प्रचार होणार आहे। त्यानंतर संपूर्णपणे आज निवडणुकीचा प्रचार बंद होणार आहे। आपण प्रभाग क्रमांक 18 राजापेठ संत कौरराम मध्ये दाखल झालेला आहोत। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येत आहे। काय सांगाल ते कशा पद्धतीचा आतापर्यंत आपल्याला प्रतिसाद मिळाला? शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, काय सांगाल? नमस्कार। प्रभाग क्रमांक 18 सौ पद्मजा विजय कौंडिण्य। उमेदवारी मिळाल्यापासून तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मतदाता पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रभाग 18 मध्ये निश्चितच कमळ, कपाट आणि ऍपल हे फुलणार याच्यात शंकाच नाही। मतदाताचा प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळतोय। कारण दिल्लीत मोदीजी, राज्यात देवेंद्रजी आणि अमरावतीत बावनकुळे साहेब आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून आहे। कार्यकर्ते जोमाने काम करत आहे आणि प्रचंड प्रतिसाद प्रभागामध्ये लोकांकडून मिळत आहे। त्याच्यामुळे महापौर भारतीय जनता पार्टीचाच बसणार, यात दुमत नाही। कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा? शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, काय सांगाल? आम्ही फिरून राहिलो तर आम्हाला तर असंच वाटून राहिले की भारतीय जनता पार्टी नक्कीच निवडून येणार। कारण की प्रभागमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्हाला आणि चारही पॅनल चांगले मतांनी निघणार। कारण की आम्हाला अमरावतीमध्ये महापौर बसायचे आहे, अमरावतीमध्ये चांगले कार्य करायचे आहे। महापौर बसणार तेव्हा चांगले कार्य अमरावतीमध्ये होणार। महाराष्ट्रात भाजपाची गव्हर्नमेंट आहे, देशात पण भाजपाची गव्हर्नमेंट आहे आणि अमरावतीमध्ये नक्कीच भाजपाची महापौर बसणार। आणि प्रभागामध्ये जो आम्ही फिरून राहिलो तर आम्हाला 80% असा वाटून राहिला की भाजपाच्या जवळ मतं येणार आणि जास्तीत जास्त मतांनी भाजपा निवडून येणार हे आम्हाला नक्कीच माहित आहे। अमरावती शहरामध्ये बड्या नेत्यांच्या सभा झाल्या आहेत आपल्या प्रचारात, बरोबर, फायदा मिळेल त्यांचा? जे पक्षाचे लोक आहेत, जे मोठे मोठे नेते आहेत, त्यांनी चांगलं कार्य अमरावती क्षेत्रामध्ये केलेलं आहे। दिवस रात्री ते उपलब्ध राहिले, सगळ्यांशी भेटले, चांगला प्रचारमध्ये आमचा साथ त्यांना दिला आणि त्यांच्या येल्याबद्दल लोकांचा चांगला व्यवहार रिस्पॉन्स भेटला आम्हाला आणि त्यांच्या कारणाने आम्ही जास्तीत जास्त मत मिळणार असं आम्हाला वाटते। कशा पद्धतीचा आपल्याला प्रतिसाद मिळाला आणि कशा पद्धतीची समस्या वाटचाल? आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला जो आमच्या पॅनलला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आमचे 4 जे उमेदवार आहे त्याच्यामध्ये पहिल्या अपर्णाताई ॲडव्होकेट अपर्णाताई ठाकरे, दुसरा मी चेतन दशरथराव पवार आणि तिसऱ्या पद्मजाताई कौंडण्य आणि चौथे रितेश निमनानी। आमच्या ठाकरेताईंचं जे आहे ते कपाट चिन्ह आहे, माझं कमळ आहे, पद्मजाताईंचं कमळ आहे आणि आमचा रितेश निमनानी जो आहे त्याचं बौद्ध चिन्ह सफरचंद आहे। आम्ही फिरलो आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। त्याचं कारण असं आहे की देशामध्ये मोदीजीचं काम लोकांना आवडते आहे आणि त्यांनी ज्या ज्या योजना केल्या त्यांना लोकांनी भरभरून त्याला साथ दिलेली आहे। आणि राज्यामध्ये देवेंद्रजींनी जी लाडली बहिणा योजना सुरू केली त्या लाडली बहिणामध्ये अनेक महिलांना त्याचा हप्ता पोचतो आहे आणि त्या माध्यमातूनही सुद्धा चांगलं काम आहे। त्या व्यतिरिक्तही PM आवास योजना चांगल्या झाल्या, पंतप्रधान आवास योजना, रमाई आंबेडकर योजना आहे, ह्या योजना लोकांच्या घरापर्यंत गेलेल्या आहे। आणि स्थानिक जे आमचे बावनकुळे साहेब आहे त्यांचा जनसंपर्क या अमरावतीत कमी वेळात खूप चांगला झालेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना फिरतानाच आम्हाला जनमत आमच्या बाजूला आहे हे लक्षात आलेलं आहे। काही लोकांनी नागरिकांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला किंवा हे झालं तर असं होईल, असं किसं काही नाही आहे। देवेंद्रजींनी त्याच्यावर एक व्हिडिओ जारी केला की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांचं कमळ चिन्ह आहे आणि कमळालाच लोकांनी मतदान करायला आहे। सोबतच जे समर्थित उमेदवार आहेत त्याचे पॉम्पलेटही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले आहे। जसे आमचे नेमनानी किंवा आमची ठाकरेताई हे आमचे समर्थित उमेदवार आहेत, तेही लोकांना माहीत आहे। परंतु काही लोक पाहतात असा प्रयत्न करून की
भाजपच्या काही नेत्यांच्या व्हिडिओ जारी करणे दूर म्हणजे खूप आधीचे आहे ना, आणि मग त्याच्या माध्यमातून आपल्याला काही फायदा होता. अरे आमची या इलेक्शनमध्ये भाजपची युती कोणाशीही नाही हे बावनकुळे साहेबांनी जाहीर केलं. आधी चर्चा झाली होती, परंतु स्वाभिमान जो पक्ष आहे त्याच्याशी आमची युती तुटलेली आहे. त्याच्यामुळे भाजप एकतर्फा आमची लढत सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीची या आमच्या 18 नंबरमध्ये एकला चलोची भूमिका आहे आणि जनसमर्थन भरपूर आहे. आम्ही स्थानिक माझ्यासोबत जे आहे 5 वर्ष कॉर्पोरेटर राहिलेल्या पद्मजाताई कौंडण्य आहे, 2 नवीन चांगले उमेदवार आहे, सुशिक्षित आहे. आमचे ॲडव्होकेट आहे ठाकरेताई, नेमनानी आमचा उपाध्यक्ष आहे युवा मोर्चाचा, आणि चांगलं समर्थन या भागात आम्हाला मिळतंय. मागच्याही वेळेला आमच्या 3 सीट्स या भागातून निवडून आल्या होत्या आणि यावेळेला आम्ही 4ही लोक निवडून येऊ. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या कामावर लोक खुश आहे आणि ते प्रचारादरम्यान आम्हाला दिसून आलेलं आहे. पण तरी आम्ही अजूनही लोकांशी संपर्क साधून आहे. अजूनही 2 दिवस आहे. आम्ही जो आमच्या परीने प्रयत्न होते तो निश्चितपणे करू. परंतु येणाऱ्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल इतकं बहुमत निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि 18 मधून भारतीय जनता पार्टीचे आम्ही 2 उमेदवार आणि आमचे 2 समर्थित उमेदवार आम्ही 4ही जण विजयी होऊ याची मला खात्री आहे. आपल्या प्रचारार्थ असो किंवा महानगरपालिकेच्या अनुषंगाने बड्या नेत्यांच्या सभा आपल्या अमरावती शहरामध्ये झाल्या, किती प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो? काल सुद्धा नितेश राणेंची सभा होऊन गेली. निश्चितपणे बड्या नेत्यांच्या सभा या पक्षाच्या उपयोगी असतात. बावनकुळे साहेबांनी अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती महानगरपालिकेत खूप मेहनत केली. इतरही नेते अमरावतीत आले. आमच्या प्रभागात तर आमचे भोयर साहेब आले, आमचे आमदार देवडीचे राजेंद्र बकाने साहेब होते, खूप आमदारही आमचे खूप आले. काय असते की नेते आले की त्यांचं जे महाराष्ट्र लेवलवर काम असते ते लोकांना माहीत असते. म्हणजे बावनकुळे साहेबांनी लीज पट्ट्याचा जो विषय आहे, महसूल विभागाचे ते मंत्री आहे, तो मार्गी लावलेला आहे. आणि देवेंद्रजींनी तर आपल्या उड्डाणपुलासाठी देवेंद्रजींनाच पैसे दिले राजापेठच्या. शेअर कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये त्याचा. आणि त्याच्यामुळे ह्या नेत्यांचा फायदा निश्चितपणे आम्हाला होणार आहे आणि आम्ही निश्चितपणे हे निवडणूक जिंकणार आहे. एवढा काही वेळ आता प्रचाराला शिल्लक उरलेला आहे. कशा पद्धतीचा आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीचं यापुढे आता काय पाऊल राहील आपलं? नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांना हे माहित आहे की बीजेपी म्हणजे विश्वासाची पार्टी, विकासाची पार्टी. त्याच्यामुळे त्यांचं पण तुम्ही आमच्या घरा पण जरी नाही आले तरी आम्ही अपर्णाताई ठाकरे यांच्या कपाटावर मत देणार, पद्मजा कौंडण्य यांच्या कमळाला मत देणार, चेतन भाऊ पवार विकासाला म्हणजे कमळाला मत देणार आणि रितेश नेबनानी यांच्या ऍपलला मत देणार. त्यामुळे तुम्ही चिंता करूच नका, महानगरपालिकेत जनतेकडंच कमळ फुलणार. ते काय सांगाल? प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे नागरिकांचा, मतदारांचा आपल्याला? मतदारांचा तर प्रचंड 100% प्रतिसाद आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पूर्ण आपल्या 4ही पॅनलच्या लोकांना उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह लहर एक भाजपाविषयी पसरलेली आहे. काय वाटते आपल्या प्रभागामध्ये? 100% विजय भाजपाचाच आणि महापौरही भाजपाचाच.